जाएंगे संतोष चौहान। तर निश्चित स्वरूपामध्ये आपण नारंगी ग्रामस्थाची जेवढी तारीफ केली जाईल तेवढी कमी आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये जो क्राऊडचा सपोर्ट आहे, हे ग्राउंड जे मेंटेन ठेवलंय त्याचं पूर्णपणे जे क्रेडिट जात आहे नारंगी ग्रामस्थांना, कारण की इथून जे आमचे पूर्वज होते नारंगी गावचे त्यांनी या ग्राउंडला सांभाळलंय आणि त्याचंच हे आपल्याला फळ मिळालंय खऱ्या अर्थाने। आणि तसेच नारंगी गावचे ग्रामस्थ ज्यावेळेस या ग्राउंडवरती ज्यावेळेस कुठलंही कारण येत असेल त्याच्यावरती खंबीरपणे उभे राहणारे म्हणजेच आपले नारंगी गावचे सर्व ग्रामस्थ, त्यांना एक सल्यूट असेल, एक मानाचा मुजरा असेल माझ्या वतीने। तर सही कहा संतोष चौहान। और देखिए पहली बात तो एक बात ये कहना चाहूंगा कि तमाम जनता, तमाम हमारे स्कोरर, कमेंटेटर, जितने भी कमेंटेटर आए सभी को यहाँ पर विनती मिली, सबों ने अपने आवाज की छाप छोड़ी, जिसमें हमारे भरत राव सर जी थे, भरत मोरे सर जी थे, उसके बाद हमारे धनंजय पाटिल थे, उसके बाद तुकाराम मांगे सर जी, कैलाश पाटिल सर जी, उसके बाद हमारे आज हमें सिर्फ हमारे एक बेहतरीन दोस्त कमेंटेटर विजय पाटिल की खिली इस मैदान पर 7 दिन, एक दिन भी हमें आवाज उनकी सुनने नहीं मिली, मगर हम चाहते हैं कि जल्द से जल्द वो वापसी ले, वो कहाँ भी हो और इस मैदान पर आए और उनकी आवाज इस मैदान पर कुश्ती में नजर आएगी। थोड़ी देर में मुकाबले की शुरुआत होगी हमारे शांताराम सर जी, और उसके बाद चलिए ड्रॉ खेला जाता है टॉप। चलिए चैलेंजर टीम चर्चगेट फोर्ट और रियाज का दोनों टीमों का एक एक प्रतिनिधि, सैंडी स्पोर्ट और हमारे एनसीसी नारंगी, दोनों संघानी लक्षात ठेवा। चैलेंजर टीम के कप्तान आपको जल्द से जल्द ड्रॉ के लिए आना है, उसके बाद चर्चगेट फोर्ट आपको भी आना है, और उसके बाद हमारी ये दोनों टीमों में मुकाबला चल रहा है उसका एक एक प्रतिनिधि। दोस्तों वाकई में इस नारंगी ने बहुत प्यार दिया, मोहब्बत दी, और चाहता हूं ऊपर वाले चैलेंजर और चर्चगेट फोर्ट, ये तमाम नारंगी ने बहुत मोहब्बत दी, इज्जत दी। पाटिल परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा। और दोस्तों जब तक हमारी सांसें इस जमीन पर रहेगी, जब तक इस नारंगी को हमारा सलाम रहेगा, और वाकई में दोस्तों इस नारंगी में या हमारा मरण भी हो जाए तो हमें चलेगा। इस मिट्टी में आए, इस मिट्टी से बड़े हुए, इस मिट्टी पर बड़ा प्लेटफॉर्म मिला। आइए दोस्तों थोड़ी आवाज हमारे इस मैदान पर तुकाराम सर जी और कैलाश सर जी की आएगी, जब तक हम आपसे लेते थोड़ी देर के लिए अलविदा। और शांताराम भाई भी है, 3 कमेंटेटर आएंगे, बुलंद आवाज के मालिक है, जिन्होंने इस टूर्नामेंट की नहीं इस मैदान की शुरुआत की, अपनी आवाज की छाप छोड़ी। वैसे कैलाश सर जी, तुकाराम मांगे सर जी और शांताराम भाई जी आपसे लेते थोड़ी देर के लिए अलविदा, फिर आएंगे मैदान की ओर। धन्यवाद जहीर भाई। संदीप चव्हाण तुमचा सुद्धा आभार व्यक्त करतोय। सामन्याकडे वळतोय 3 मध्ये कोणाचा नंबर लागणार। कैलाश पाटील तुझं स्वागत केलं जाते मंचावर। मैदानाचा निश्चितच 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात, एनसीसी नारंगी संघ वर्सेस आपल्याला पाहायला मिळतात सॅन्डी स्पोर्ट्स संघ। सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, गडीबाद, पहिल्या चेंडूवर गडीबाद क्रम येतोय। स्वागत केलं जाईल। पहिल्या चेंडूने पहिल्या चेंडूवरती बघितलं आपण गडी बाद असायला पाहायला मिळेल, प्रशांत गरज बाद होतोय, मोठा गडी बाद होतोय, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न परंतु बघितला आपण तर चेंडू सरळ बघितला आपण तर क्षेत्राच्या हातामध्ये निघून जातोय, गडी बाद। इथे बक्षीस सुद्धा लागलेला आहे, मी म्हणेन कैलाश पाटील, रजनीश पाटील यांच्याकडून या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी नारंगी संघाला 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं गेलेलं आहे। सामना बघत आहे, त्यांना माहिती आहे एक हा मोठाचा सामना आहे, बिग फाईट आहे आणि बिग फाईटला बघावं लागेल आणि तो जर बघितलं जातंय त्यांच्याकडून आणि बक्षीस सुद्धा लावलं जातंय। पहिल्याच चेंडूवर पहिला गडीबाद मोठा हादरा बसतोय, इथे पाहायला मिळतो सॅन्डी स्पोर्ट्स संघाला। नक्कीच एका बाजूने किरण आहे, दुसऱ्या बाजूने केतन आहे, दोन्ही के नावाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत।
सँडी स्पोर्ट्स संघ आणि नारंगी यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. नारंगी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि सँडी स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करतोय या मैदानावरती. पहिला गडी, एक मोठा गडी बाद झाला या ठिकाणी. बघायचंय विकेटच्या लांब आहे, शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळते. स्वीप बघितलं, एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळते शॉर्ट मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. नक्कीच बघितलं शांताराम, तर बघितलं सकाळपासून बघितलं आपण तर वातावरण थोडंसं वेगळं होतं, आता थोडंसं क्लायमेट वेगळं आहे. काय म्हणायचंय? प्रेक्षक वर्गांचं वातावरण आता पाहायला मिळतंय, तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय, भरगच्च प्रेक्षक वर्ग. मी आता येतो तर ट्रॅफिक एवढं आहे ना, गाडी पार्किंगला सुद्धा जागा नाही येत, एवढं प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. सामन्याकडे वळतोय, 2 चेंडू तर 1 गडी बाद. खातं खोललं जात नाही. पहिला तिसरा चेंडू हाताळला जाणारा धीरज यांचा. फाईन कडे चेंडू जातो, ये सरला वरून गेला जातो. विकेट किपरच्या चेंडू सीमा पार. 4 धावांचा फटका पाहायला मिळतोय. खातं उघडलं जातंय मी म्हणेन सँडी स्पोर्ट्स संघाचं 4 धावाने. आणि जर पहिल्याच चेंडू गडी बाद झाला होता, दुसरा गडी चेंडू निर्धाव गेला होता, मात्र आत्ता चौकाराने खातं खोललं जाते कैलास पाटील. नक्कीच चेंडू गेलाय, बघितलं आपण. काय सामना होणार आहे, कडक सामना होणार आहे. नक्कीच चेंडू गेला होता सीमा पार आणि चौकार पाहायला भेटला मी म्हणेन. काय प्रेक्षक वर्ग आहे म्हणेन, चौबाजूने प्रेक्षक वर्ग, चौबाजूने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी गणपत बाबूराव पाटील, कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि अप्रतिम स्पर्धा जवळजवळ बघितलं आपण, आज अंतिम दिवस आणि बघितलं काही अंतिम क्षण देखील बाकी आहेत. तुकाराम बघितलं शांताराम आपण, तर चांगला सामना आहे हा, चांगला प्रेक्षेपण सुद्धा पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण मयूरकडून आणि इथे गडी बाद. येस, काय मिळाली. लाजवाब, लाजवाब, कौतुक करावं तेवढं कमी आहे मयूर मंगेले यांचं. दुसरा गडी बाद होतोय. प्रत्येक चेंडू दर्पणाचा पाहायला मिळतोय, प्रेशरवाला चेंडू पाहायला मिळतोय कैलास पाटील. किरण ज्याने की मागच्या सामन्यामध्ये बऱ्याचशा सामन्यामध्ये बघितलं चांगली खेळ केली होती, तोच किरण बघितलं बादून तमोमध्ये परतलाय. काय घमासान पाहायला मिळतोय. बघितलं तर मी म्हणेन एक रंगतदार असा सामना आणि हॉट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका बाजूने बघितलं आपण सँडी स्पोर्ट, ज्याच्यामध्ये बघितलं आपण तर ओपनचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने नारंगी, ज्याच्यामध्ये एका गावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यश शांताराम, किती वर्षे झाली, 25 वर्षे तब्बल होताना मी सांगेल तुम्हाला की नारंगी संघ असा आहे की एक गाव एक संघ असो किंवा दुसऱ्या ठिकाणी असो, मात्र गावातलेच खेळाडू घेऊन खेळताना दिसतो आणि तोच संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, ज्यासाठी प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरतेने वाट बघत होता ह्या सामन्याची आणि त्या सामन्याचं पाहणी आणि त्या सामन्याचा आनंद घेताना दिसतोय. काय सामना होणार आहे. 4 चेंडू 5 धावा 2 गडी बाद. इथे गडी बाद पण तिसरा. लावलेले विजय पाटील गणपे यांच्याकडून नारंगी संघासाठी मारामलबाडचा एक प्रेक्षक आहे, त्यांच्याकडून हॅट्रिक साठी 5000 रुपये लावले गेलेले आहेत नारंगी संघासाठी. रजनीश पाटील यांच्याकडून प्रत्येक गडीसाठी 200 रुपये लावले गेलेले आहेत. काय सामना होणार आहे, काय मजा असणार आहे, काय प्रेक्षक वर्ग धमाल करत असेल. नक्कीच एक मोठा सामना आपण बघितलं. 3 मोठे गडी बाद झालेत, 3 मोठे गडी. पहिल्यांदा प्रशांत बाद झाला, दुसऱ्यांदा बघितलं आपण तर किरण आणि त्याच्यानंतर बघितलं केतन हा बाद झालाय. आशिष आणि मन्या ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. आज बघितला आपण तो थरार पाहायला मिळतो या विकेटवरती, थरार पाहायला मिळतो या मैदानावरती. प्रेक्षकांनी बघितलं चांगली उपस्थिती दाखवली, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय शांताराम करत. अजून बक्षीस लावलं जाते प्रशांत पाटील नारंगी यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000 रुपये नारंगी संघासाठी आणि 3 डॉट लगातार होतात तर 1000 रुपयाचा पारितोषिक लावलं गेलेलं आहे. सुरेख चेंडू सन्मानजनक खेळताना स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो चेंडू, गंभीर क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव होणार आहे आणि एका धाव समाधान मानावं लागणार आहे. पहिला षटक पूर्ण होतंय आणि 6 धावावर जाऊन
पोहोचला जातो संघ सँडी इलेव्हन संघ. जाऊया डीजे कडे, त्यानंतर परत कैलास पाटील तुझ्याकडे येऊया. ते षटक कशा पद्धतीने हाताळले, अप्रतिम षटक, कसे चेंडू त्याने हाताळलेत. हा बघा हा चौकार, त्याच्यानंतर बघितला आपण तर अजून काही चेंडू ऑन साइडला तो ड्राईव्ह, परंतु ह्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद झालाय, ज्याने की अगोदरच्या काही सामन्यामध्ये बघितलं आपण चांगली खेळी केलेली होती. काही षटक होतं, बघण्यासारखं षटक होतं, प्रेक्षकांची धगधग वाढवणारं षटक होतं हे. पहिलं षटक पूर्ण होत असताना धीरज पाटील 6 धावा देऊन गेला. 6 धावांनंतर 3 गडी बाद सुद्धा करून गेला. महत्वपूर्ण गडी बाद क्रम पाहायला मिळतो आपल्याला. नक्की शांताराम काय म्हणतो प्रेक्षक वर्ग, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर इस नारंगी के मैदान का हम साथ कभी नहीं छोड़ेंगे. शांताराम दुसरा षटक घेऊन येतो मयूर मांगेला. पहिला चेंडूवर विकावून दिला आणि इथे गडी बाद. काय चेंडू टाकला, काय झेल टिपला. प्रेक्षक उत्साहाने आपले हात वर करत असताना पाहायला मिळतात कैलास पाटील. प्रत्येक विकेटसाठी रजनीश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे, ते पोचले जातात. हॅट्रिक साठी सुद्धा इथे पैसे लावले गेलेले आहेत. प्रशांत पाटील मारामलपाड्याचा एक विजय पाटील यांच्याकडून, मारामलपाड्याचा विजय पाटील यांच्याकडून 5000 रुपये लावले गेलेले आहेत. प्रशांत पाटील यांच्याकडून प्रत्येक 3 हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि 3 लगातार डॉट चेंडू साठी पैसे लावले गेले आहेत, ते 1000 रुपये सुद्धा. कैलास पाटील काय म्हणशील? नक्कीच आता पैसाच पैसा लागलेला आहे. आता मी म्हणे एखादा व्यक्ती आपल्याला पैसे मोजण्यासाठी आणि कॅल्क्युलेशनसाठी बसवायला लागले इतक्या शंकाने. शांताराम करत मशीन आणून ठेवू आपण, काही हरकत नाहीये. सामन्याकडे वळतोय, दुसरा चेंडू हाताला जाणार आहे. मयूर मांगेला गोलंदाजी मार्क पाहायला मिळतोय. सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे गडी बाद. करतोय त्याचं कारण मी म्हणेन जो अनुभव आहे ना नारंगीच्या, मी म्हणेन संघाला या विकेटचा आणि नाईट खास करून बघितला आपण खेळाचा, तो अनुभवाचा बघितला उपयोग करतोय नारंगी संघ. नक्कीच कैलास हॅट्रिकचा संधी आहे. लगातार 2 गडी 2 चेंडू गडी बाद, 2 चेंडू 2 गडी बाद होताना दिसतात. हॅट्रिकची संधी आहे आणि ही संधी बघायला मिळेल आपल्याला कशा पद्धतीने चेंडू हाताळला जाईल. काय चेंडू फेक, काय क्षेत्ररक्षण, ज्या वेळी व्हायला हवं ते क्षेत्ररक्षण होताना दिसते. चांगली साथ मिळते गोलंदाजाला आणि ह्या साथीची गरज आहे. मी म्हणेन ती साथ आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. तिसरा चेंडू हाताळला जाणार आहे मयूर मांगेल्याकडून. ऑन हॅट्रिक मयूर मांगेला. विजय पाटील मारंबलपाडा यांच्याकडून 5000 रुपये पारितोषिक लागलेला आहे. प्रशांत पाटील यांच्याकडून 3000 रुपये पारितोषिक लागलेलं आहे हॅट्रिक साठी. बघायचं हॅट्रिक चेंडू हाताळला जाणार आहे मयूर मांगेला यांच्याकडून. बघायचं आहे, थोडं शांतता. फार वेळेनंतर बघितलं ही धाव पाहायला मिळते. दुसरा प्रयत्न नाही, स्किट होतो फलंदाज या ठिकाणी. एक धाव येते. काय सामना सुरू आहे. 9 चेंडूचा खेळ खर्च होत असताना 7 धावांचं इकडे समीकरण दिसते. 7 धावा येताना दिसतात. संघ सँडी स्पोर्ट्स संघासाठी 5 गडी बाद सुद्धा पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. भरगच्च प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो मैदानाच्या चोही बाजूने. होय, आनंदी आनंद आहे चोहीकडे. चाऱ्या बाजूने बघितला आपण आनंद पाहायला मिळतोय. शांताराम करत नक्कीच सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक सुद्धा. मयूर मांगेला गोलंदाजी करताना वैयक्तिक चौथा चेंडू हाताळताना दिसेल.
रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, चांगला क्षेत्ररक्षण सँडी यांच्याकडून पाहायला मिळत आहे. हा चेंडू निश्चितच चौकार गेला असा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सँडी यांच्याकडून. संदीप किनी उर्फ सँडी यांच्याकडून सॅनिटी दाखवून देतोय हा कप आपल्याला सोडायचा नाहीये. नक्कीच मी पडलो तरी चालेल, मी झुकलो तरी चालेल, परंतु हा कप आपल्याला सोडायचा नाही. शांताराम भरत नक्की ट्रॉफीकडे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्या प्रयत्नांचं यश येईल यात काही शंका नाही. तोच प्रयत्न इथे मैदानात केला जातोय. मयूर मांगेला परत एकदा बॉलिंग मार्कवर आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. एकच धाव, 5 चेंडू 1 षटक, 5 चेंडू, धाव संख्या जाऊन 9 वर पोहोचली असताना 5 गडी बाद होण्यावर सँडी स्पोर्ट्स चा संघ पाहायला मिळतो. विरुद्ध संघ आहे तो जो क्षेत्ररक्षण करतो एनसीसी नारिंगी संघ. हा खूप अनुभव असलेला संघ आहे एनसीसी नारिंगी संघ. या विकेटचा खूप अनुभव आहे, ग्राउंडचा मैदानाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा घेत असताना दिसतो कैलास पाटील हा संघ. नक्कीच शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघितलं आपण या दुसऱ्या षटकातील म्हणजे एकंदरीत 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये किती धावा येतील सँडी स्पोर्ट्स या संघासाठी ते सुद्धा फार महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी एक फायनल बघितलं आपण कसरला मारलेले आहे. बघायचंय इथे काय घडतंय या मैदानावरती. ऑफ साइडला स्वीपरच्या दिशेमध्ये हा चेंडू निघून जातोय. 2 धावासाठी रोटेट झालाय. 2 धावा येत आहेत. 2 धावा येतात. चूक घडली जाते रमेश मांगेला कडून. इथे एस्टॅनच्या मागे उभं राहिला असता गडी बाद सुद्धा होऊ शकला असता, मात्र तसं घडलं जात नाहीये. षटक पूर्ण होते. दुसरं धाव संख्या जाऊन पोहोचली असताना 11वा. डीजेला संधी देऊ, त्यानंतर परत एकदा आपण सामन्याकडे येऊया. डीजे रमेश मांगेला एस्टांच्या मागे उभा असता जरा निश्चितच इथे गाडी बाद झाला होता. कारण बघितला आता मी रिप्ले, खेळाडू फ्रेम मध्ये सुद्धा दिसत नव्हता, मात्र तिथे चूक घडताना दिसते. धावसंख्या 2 षटकानंतर जाऊन पोहोचली असताना 11 या धावसंख्येवर गाडी बाद क्रम होत असताना सँडी स्पोर्ट्स संघाचं तिसरं षटक घेऊन येणार आहे. ते पाहायला मिळतो आपल्याला. निषाद गोलंदाजी मार्ग पाहायला मिळणार आहे. बघायचं आहे कशा पद्धतीने षटक हाताळलं जाईल. दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलं षटक हाताळलं होतं त्याने. हाच गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. दूरवर क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षकाची साथ आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मात्र कैलास पाटील 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये धावा येणं गरजेचं आहे. प्रयत्न केला जाईल यात काही शंका नाही. नक्कीच 6 चेंडू आहे. मला वाटतं जवळजवळ पावणा गाव तुमचा इकडे झालेला आहे शांताराम करत या मैदानावरती. काय म्हणायचंय. टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण उसळी घेणारा चेंडू परंतु थोडा बाहेर होता. पंचप्रकाश पाटील वाईट करा करतायत. अवंतर दासबोर होते. अवंतर दासबोर होते. धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 12 वरती. नक्कीच 12 धावा, 2 षटक पूर्ण. तिसरा षटक चालू आहे. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. अवांतर चेंडू दिसला इथे स्क्रीनवर. वाईटच्या रूपाने आला. 1 धाव आली. पुढील चेंडू हाताला जातोय. निषाद या चेंडूवर झेल होतोय का आकाश मागेला. चेंडू खाली गाडी बाद क्रम येतोय 6वा. गाणं लावलं गेलेलं हे दोस्ती हम नाही तोडेंगे तो आताच म्हटलं होतं गाणं. मी समालोचनामध्ये नेहमी म्हणत असतो म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि समालोचनासाठी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे दम मगर इस नारंगी के मैदान का हम साथ कभी नहीं छोडेंगे. हा नक्की तुझा सुद्धा इथे भरपूर आम्हाला प्रेम लाभतंय. त्या कारणाचं ह्या चांगल्या चांगल्या स्पर्धा आम्ही सक्सेस करू शकलो. किती वर्षे तू आम्हाला दिली. जेव्हा जेव्हा स्पर्धा इथे आयोजित केल्या जातात तुझी उपस्थिती प्रार्थनीय असते. गेली स्पर्धा बघितली 2025 ची. इथे गावराय पडायला कमी आणि नारिंगीला जास्त वाया पांजू हे सुद्धा आहे. शांताराम एका प्रेक्षकाने मला असं विचारलं की नारंगीला तुझं घर कुठे आहे. तर त्याला मी सांगणार होतो कोणते आलेलं आहे ते, पण थोडं थांबला शांताराम करत. चर्चा होईल. पुढील चेंडू हाताला जातोय.
सुरेख चेंडू, आखू डब्याचा चेंडू मात्र डिफेन्स पद्धतीने खेळताना दिसला. हा चेंडू एक धाव येताना दिसते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. कैलास पाटील जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 6 गडी बाद, 2 षटक, 2 चेंडू, 13 धावा, 6 गडी बाद होताना दिसतात कैलास पाटील. सुरेख गोलंदाजी काय साथ लाभते. सुरेख सामना पाहायला मिळतोय. आशिष 3 वरती, रियांश 1 वरती, परंतु 6 गडी. बघा 3 षटकांचा सामना आणि 6 गडी जवळ बाद झाले. शांताराम आपण बघितलं तर नक्षीच बक्षीस सुद्धा लागलं गेलेलं आहे. प्रत्येक गडीसाठी रजनीश पाटील यांच्याकडून या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून बक्षीस लागलेलं आहे. प्रत्येक गडीला 200 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलेलं आहे. एनसीसी नारिंगी संघासाठी हॅट्रिक साठी सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. विजय पाटील मारंबलपान यांच्याकडून 5000 रुपये. तसंच हॅट्रिक साठी बक्षीस लागलेलं आहे. प्रशांत पाटील यांच्याकडून 3000 रुपये. लगातार 3 चेंडू डॉट आले तर बक्षीस लागलेलं प्रशांत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं. नक्कीच शेची तर गोष्टच नाही आहे, हजाराचीच गोष्ट चालली आहे. तुका बघितला शांताराम आपण तर 13 धाव फलकर्ती पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. अजून 2 डॉट येतात का बघायचं आहे. हा बघायचा आहे चेंडू सीमारेषेजवळ आणि गडी बाद. बघता 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 झेल होतोय. शांताराम बघितलं आपण आशिष कनोजिया एक मोठा खेळाडू बाजून तंबूमध्ये परततोय. बघा कशा पद्धतीने झेल टिपला गेलेला आहे. प्रयत्न केला त्याच्यानंतर जगलिंग झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल टिपला. व्हाट अ कॅच ब्युटिफुल. गौतम पाटील वन ऑफ द ब्युटिफुल कॅच फ्रॉम हिम. गौतम पाटीलसाठी 500 रुपयाचा बंधू यांनी दिलेला आहे. त्याच्या बंधूनेच 500 रुपये पाठवलेले आहेत. काय झेल टिपला जातोय बंधू यांच्या गौतम यांच्याकडून. तिन्ही गोलंदाजाने 2-2 गडी बाद केलेले आहेत. 7 गडी बाद होता ज्यामध्ये एक रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला होता. 13 धावा, 2 षटक, 4 चेंडू, 13 धावा. विश्लेषण पाहायला मिळते आपल्याला 7 गडी बाद होण्यावर. काय प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय, काय खेळाडू वर्ग एन्जॉय करतोय आणि काय सामना पाहायला मिळतोय कैलास पाटील. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू किती धावांपर्यंत पोहोचेल सँडी स्पोर्ट्स संघ आणि किती धावांपर्यंत रोकेल या ठिकाणी एनसीसी नारंगी संघ. संधी आहे डॉट चेंडू घालायची कारण 2 चेंडू डॉट झालेले आहेत. लगातारचे 3 चेंडू डॉट साठी प्रशांत पाटील यांच्याकडे बक्षीस लागले ते 1000 रुपयाचं. बघायचंय पटकावलं जातंय का आणि ते पटकावलं जात आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत पाटील नारिंगी पाटील याने. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 13 वर स्थिरावली असताना 7 गडी बाद होण्यावर सँडी स्पोर्ट्स संघ कैलास पाटील. नक्कीच 13-7. उलटा चेंडू होता बघायचंय गडी बाद. अजून 2 दिवस आहेत परंतु 29लाच बघितलं आपण मोठी पार्टी होणार आहे. आजच पार्टी मोठी होताना दिसते. मी म्हणेन या मैदानावर प्रेक्षकांकडून सुद्धा पाहायला मिळतंय. 14 धावांचं लक्ष तुकाराम मंगेला आठवण करून देतात. 2019 साली एनसीसी नारिंगी संघ चॅम्पियन झाला होता. 2022 साली रनरअप होता आणि आत्ताच्या वेळी बघायचं आहे तिसऱ्या चिठ्ठीमध्ये येतोय का. 2 संघ आलेले आहेत. चॅलेंजर आलेला आहे, फोर्ट 11 चर्चगड आलेला आहे आणि याच्यामधील विजयी संघ येणार. तिसरा संघ क्वालिफाय होणार आहे. बघायचं आहे कशा पद्धतीने 14 धावा काढल्या जात आहेत. सामन्याकडे वळूया त्या अगोदर आपण डीजेला संधी देऊया.
साहेबा मॅच संपू दे ना. आहेत कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं कडेकोट क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं ह्या सामन्यामध्ये. 13 धावावर गडी बाद क्रम आले 8. 14 लक्ष 14 धावांचं लक्ष 18 चेंडू मागे. सामना चुरशीचा त्यात का शंका नाही. प्रेक्षक वर्ग सपोर्टिंग आहेत. मी म्हणेन कैलास पाटील आपण दोघं बसलेत समोरच्या कक्षामधून. जवळपास आपल्या नारिंगी संघाचा सामना असताना तिसऱ्यांदा बसलेले आहेत. लकी चॅम्प 14 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. 18 चेंडू मागे. खरोखर एक मोठा सामना आहे आणि शांताराम खरोखर आपली नावं देखील पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. थँक्यू डीबीएन. खरोखर शांताराम तेरी मेरी यारी देखेगी दुनिया सारी. तेरी मेरी यारी देखेगी दुनिया सारी क्योंकि हमारी जोड़ी है बहुत भारी. आपके दोस्त है भारी. यस आशिष कनोजिया एक मोठा गोलंदाज टेनिस क्रिकेटचा हिरा त्याच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कोण आहेत? दुसऱ्या बाजूला नारंगीचे दोन्ही मोठे फलंदाज पाहायला मिळत आहेत. या शांताराम करा. नक्की मयूर वांगेला गौतम पाटील 2 बलाढ्य खेळाडू ज्याने दुसरा सामना याच्या आदला सामना जिंकला होता. एकाच चांगल्या पद्धतीने षटकार मारून जिंकला होता ते तू बघितलंच होतं. 18 चेंडू 14 धावांचं लक्ष ठेवलं जातं एनसीसी नारंगी समाजावर. सँडी 11 संघाकडून सँडी स्पोर्ट्स संघाकडून क्वालिफायचा सामना आहे. आता जर जिंकला तर तिसऱ्या 3 मध्ये जाईल आणि त्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील. ज्यामधली चिठ्ठी जाईल ती फायनल मध्ये जाणार आहे. महत्त्वपूर्ण सामना नारंगी संघासाठी. महत्त्वपूर्ण सामना एनसीसी नारंगी संघासाठी तसंच सँडी स्पोर्ट्स संघासाठी सुद्धा. कैलास पाटील नक्कीच या अगोदर 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत आणि याच बघायचं या 2 संघामध्ये कोणता संघ क्वालिफाय होतोय. नंतर चिठ्ठ्या पडल्या जातील म्हणजे खुलद्या सिमसिमचा तो खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शांताराम करत. नक्की चिठ्ठ्या टाकल्या ज्यामध्ये जो चिठ्ठी उचलेल तो फायनल मध्ये जाईल आणि दोघांचा सामना होईल सेमीफायनलचा. विजय पाटील मारांबलपाडे यांच्याकडून पैसे लागलेले आहेत. लगातार 2 चौकारासाठी 2000 रुपये आणि लगातार 2 षटकारासाठी 5000 रुपयाचा पारितोषिक. 3 चौकारासाठी 2000 रुपये. 2 चौकारांसाठी 3000 रुपये. 3 चौकारासाठी 5000 रुपये लागलेला आहे. सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातोय. चांगली खेळी म्हणायला हरकत नाही कैलास पाटील कारण ह्याच पद्धतीने खेळण्याची गरज आहे. तो प्रयत्न केला जाईल. पहिला चेंडू थोडा उचली घेणार होता. बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर शॉटच्या दिशेने मारला जातोय आणि एक धाव सुद्धा येताना दिसते. आणि 2 षटकारांसाठी लगातार 2 षटकारांसाठी 3000 रुपये लावले जातात. मारंबालपाडाचा आमचा प्रेक्षक वर्ग जो आहे विजय पाटील यांच्याकडून लावले गेलेले आहेत. 14 धावांचं लक्ष प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पहिल्या चेंडूवर 1 धाव येत असताना मयूर मंगल यांच्या बॅटीतून गोलंदाज आहे आशिष. गोलंदाजी मार्कवर आशिष कनोजिया. इथे फटका भिरकावला जातोय आणि गडी बाद होतो या ठिकाणी. ज्या पद्धतीचं नाव आहे तसं बघितलं आपण चेंडू हाताळला होता आणि गौतम पाटील हा मोठा खेळाडू बाजून तंबूमध्ये परततोय. आम्ही सोपा सामना नाहीये शांताराम कारण बघितलं आपण फलंदाजीची ताकद आहे ना परंतु बघितलं आपण गोलंदाजीची लिस्ट सुद्धा आहे आपण बघितलं तर. अरे कैलास पाटील खरंच तू म्हणतो हा सोपा सामना नाहीये कारण वातावरणामध्ये बदल आहे. वातावरण तपला असला तरी आतमध्ये थंडी उडते.
एक एक दोन दोन धावे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. जी चूक केली होती मी म्हणेन सँडी स्पोर्ट्स संघाने ती चूक पहिल्यांदा बघायला मिळते नारिंगी संघाकडून. नक्कीच बरोबर बघितलं आपण, बॅलन्सिंग सामना आहे, परंतु बघायचं काय घडलं जात आहे. एक मोठी बघितलं विकेट जाते. NCC नारंगी संघ 1 for loss of 1 wicket. The first wicket is fallen of गौतम यार, परंतु गौतमने क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर झेल टिपला होता मी म्हणेन. आणि त्याच क्षेत्रामध्ये गडीबाद सुद्धा होताना दिसला गौतम पाटील, कारण मारण्याच्या मोहामध्ये गडीबाद होतोय. सामना सोपा नाही म्हणायला हरकत नाही. वातावरण बाहेर गरम असलं तरी आतमध्ये थंड आहे. 14 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव काढले असताना दुसऱ्या चेंडूवर गडीबाद क्रम सुद्धा पाहायला मिळतोय. आशिष कनोजी यासारखा चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव त्याच्याकडे खूप आहे, ह्या मैदानाचा सुद्धा अनुभव आहे आणि त्याचा फायदा नक्की करून गेल्यात, काही शंका नाहीये. आशिष सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक लाय बघितलं आपण धीरज पाटील, उजव्या हाताचा फलंदाज. ऑन साइडला फाईन खेळलेला आहे. व्हाट अ स्ट्रोक, ब्युटिफुल इंटू द परफॉर्मन्स देयर. चौकार आहे केली. प्यार याचं ते गाणं होतं आणि बघितलं तो पिक्चर हिट झाला होता. मात्र इथे कोणता संघ हिट होणार आहे, काय तो नारंगी असणार आहे की काय सँडी स्पोर्ट्स असणार आहे. तुझ्याकडे त्याआधी बक्षीस लावलं जात आहे धीरज पाटील याच्यासाठी. त्यांच्या वडिलांकडून लगातार 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. कैलास पाटील सामना सोपा नसला तरी एकदम कणखर सामना पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँड पद्धतीने खेळताना दिसतोय हा चेंडू. इथे मिस्टेक झालेली आहे. क्रीज मध्ये पोहोचतोय का दिसेलच, मात्र कॉलिंग्स महत्वाची आहे आणि त्या कॉलिंग्सवर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. शॉर्ट थर्डच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाव संख्या 1 ने वाढले गेली असले तरी हृदयाचे ठोके मात्र इथे थांबले जात होते. कैलास पाटील नक्कीच यस नो वेटचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. रिप्ले डायरेक्ट हिट झाला असता तर मयूर मंगला तंबू मध्ये परतला असता, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही आणि बोलतात ना बाल बाल बच गए. सामन्याकडे जातोय जहीर भाई का हे डायलॉग आहे, बाल बाल बच गए. 6 धावा 4 चेंडू 1 गडी बाद होण्यावर 14 धावांचं लक्ष. अशाच पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळते मयूर मंगलाकडून. नक्कीच शांताराम, एक तरफ आई है दूसरी तरफ कुआ है, एक तरफ हार है दूसरी तरफ जीत है, एक तरफ नारंगी है दूसरी तरफ सँडी स्पोर्ट्स है, एक तरफ बिल्कुल बेहतरीन क्रिकेट है तो दूसरी तरफ शांत क्रिकेट है. शांताराम, शांत क्रिकेट, कडक क्रिकेट पाहायला मिळतंय. वातावरणामध्ये दबदबलेलं वातावरण आहे. प्रेक्षक वर्ग प्रत्येक चेंडूचा आनंद घेत असताना दिसतोय, प्रत्येक फटक्याचा आनंद घेत असताना दिसतोय. आशिष कनोजी परत एकदा फटका परत एकदा भिरकाला जातो. सॉफ्ट हँड आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. दिसतोय इथे आखो डब्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने समाचार घेतला जातोय. नक्कीच सँडी स्पोर्ट्स संघ काय करायला हवं त्यानं मी म्हणेन चांगले म्हणजे चेंडू हाताळा चांगलं क्षेत्ररक्षण करायला हवं. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 धावा आहेत. 12 चेंडून 3 धावेची गरज आहे. 12 चेंडू 3 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. परत एकदा त्याच पद्धतीने खेळताना दिसतोय. चेंडूला मयूर मंगेला ज्या खेळीची गरज आहे तीच खेळी करताना पेश करताना दिसतोय मयूर मंगेला. आवश्यकता आहे अशा खेळीची, कारण धावसंख्या कमी असल्यावर प्रेशर असते आणि प्रेशर जुगवारण्यासाठी हा खेळीचा गरज असते आणि ती खेळी पाहायला मिळते मैदानामध्ये. कैलास पाटील, नक्कीच मनोजला ते काम करावं लागेल. बघायचं आहे मनोज काय करतो या ठिकाणी. धाव जाऊन पोचली असताना अजून एक धाव येताना दिसतंय. सिंगल आले. 1 धावेची आवश्यकता विजयासाठी.
अब भी ठीक करता हूं. 1 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 1 धावा आवश्यकता आहे विजयासाठी. हा प्रयत्न इथे विजयी धाव पाहायला मिळते. 22च्या रूपाने आलेली धाव पण विजयी धाव. 3 मध्ये आपलं स्थान फक्त मी रजा घेतोय, आभार व्यक्त करतोय. कैलास पाटील तुझं सुद्धा. धीरजचे 2, मयूरचे 2, निशादचे 3, 7. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा इथे संपलाय आणि आयोजित आणि पाटील परिवाराची स्पर्धा. आता शेवटच्या 2 मॅच बाकी आहेत. सेमी फायनल आणि फायनल अशा 2 मॅच बाकी आहेत. त्याच्यामुळे 3 कर्णधार फोर्ट